दातामध्ये कुठला मोठा दादा जेवण झालं पोटभर? एकदम भाजी भारी होती ना? भाजी एवढं कुठं मटण वाढत पीस. तब्येत झाली कशी माझी आई गेल्यापासून? हा नाही पण आता सुकी का नाही आता सुकी पण मग तुम्हाला जाऊ तुमच्याकडे दे. पण तुझ्या काळात नाही मला तर खायला भेटलं हा. लय समाधानी. मग आता बापा चुरलं तर बापाची टिप ठेवावं लागेल ना. आता आई तर काय आई गेली. नाही ती तेच म्हटलं दादा विचारलं पोटभर जेवले का, भाजी कशी झाली? मस्त झाली मस्त झाली. आता रात्री काय करायचं? रात्री भाजी रात्री एक काम कर ना अंडा कढी बनव. हा तुमच्यासाठी तेच बनवल आणि म्हाताऱ्याला बनवल काहीतरी मला ना फक्त एखादं सोडून नाही ना हा. तेवढ्या दिवस मटण नाटक चालते. दे ना मग मा बापे रोजही करीन मी. तुला खायचंच का फक्त चतुर्थी नको दादा. मी खातच. पण मग घरात ते आहे ना. माझं शिला आलं का फेकून द्यायचं का? ते आहे पण मग घरात बोंबल्या मारतील माझ्या नावाने. तुझ्या नवऱ्याला म्हणा मी तुला मटण आणतोय जवळ त्याची 27,000-28,000 रुपये उधारी केली. एवढी उतार झाली का? वाहू दे ना. हा वाहू दे. जावाई म्हणा मामा पोटाला खा तुम्ही. पोटाला खायचं मग. पोटाला खा पोटाला टंचाई नका. पण एक अडचणी आपल्याला थोडीशी. काय? मी जेव्हा बसलो का तू सासू खालीवर पाहते. माझी सासू खालीवर पाहते. घास उतरून टाकायचं एखादा दादा. काय घास उतरला पण तेव्हा बसू नाही ना माय माटावर थोडी भावनच उडत चालली. तुम्हाला नाही का मला सकाळी दिसत होता साखर टाकून तेव्हा ती चहा मागत होते ना. चहा मागत होती. कप तोंड फेकून मारायचं त्याच्या लगेच लगेच नाही ना करता येणार. अगं मी आहे ना तुला. जावय महापुढे जातो का नाही. शब्द? जावय महापुढे नाही गेला मग लेक महापुढे जाणार आहे नाही का? मग कशाला आता तुझी सासू आहे ना एक कपडे फेक मावाले धुवायला का? हा कपडे बिडे तू राहण म्हणा. हा ते तर करणार ते. आता लय तू ते करपाना. तिला साधा झिरक करेल माझ्या सासूला माझ्या सासऱ्याला. त्याला बी असं करायचं तिला जिरका करायचं ना. झिरकच करेल मग. आता झिरक दिला जेवायला. तेल बिल नाही लय वापरायचं. तेल नाही वापरेल मी. काय असं पाण्यातच करेल. हा. थोडं शेंगण्याचं कुठं घातलाय. आता केवळ त्यांची सेवा करू. एवढी सेवा करून काय दिलं त्या बाईने मला? सेवा दिली तुला काय मेवा भेट? माझी नाही जर दिलं. सेवा केली ना तुला मेवा भेटणार नाही मेवा. माझ्या बापाने एवढं मला लहानचं मोठं केलं. अगं तुझ्या करता मी एक पांढ भर जमीन नाही ठेवली. ओपून टोपून कडे मोकळा झालो. लय मजा केली ते काय म्हणा मी. जमीन वापरायची मी मजा मारायचो. जमीन वापरायची मजा मारायचो. मला ये तू आठवलंच नाही आजपर्यंत. मी कसं आठवून देणार दादा? रोज काय ना मटण देईल मी. फक्त आहे ना असं एकादशीला यायला नाही देणार. नसलं एकादशीला ना एकादशीला रवा करीत आता भजे कोडा खातो मी आंबरस खातो. करू आता. आंबरस 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 नको. नाही असता बदामाचा शिरा बनवायचा. हा मग काजून ते आणायला लावते त्यांना. बदाम मग शिराच करू संध्याकाळी. आणि ते उरलं सुरलं ना ते बघलं खडून द्यायला कायला तेवढं द्यायचं? तूप तिच्या किती वाया जात? तिच्या पुढे फेकायचे बघलं देवाला. नाही ते भगुलं घसून लगेच ठेवून देईल मी. हा घसून ठेवून देईल. तिला नाही दाखवणार. बाई त्याला नाही ना त्याला लाड लावायचा नाही. ते लाड लावली डोकी बसती. हा ते आहे. तुला बापाचीच अक्कल खरी होईल. बापाचीच. हा सासू अक्कल आहे ना ते चांगला मार्ग नाही शिकू शकत. गेली तुझ्या आई. जाऊ ना आता रडून काय करायचं? जाऊ द्या. मी आहे ना. आम्ही देते ना तुम्हाला सगळं. जाऊ नका रडू. मी जर कधी दारू पेलो मला बोंबील बुद्धी द्यायची. बोंबील मी पण देते ना. मी देते ना दादा. हप्त्याला 1.5 किलो बोंबील लागायचे मला. नाही मी आणून ठेवते. आज्यांना सांगते बोंबील आणून ठेवा. तुम्हाला काय लागतं मला सांगा. गपण्याच्या गपणे बरं त्याला मध्ये तळून द्यायची मला. दादा एवढं जमत नाही मला पण मी गेले देते. दिवस राहिले आठवणी तुझ्या आईच्या. मग काय तुझ्या बापा एवढं मी आहे दादा. काय रडत एवढं? हाल तर नाही माहिती मला. मग मला बघ एवढंच आहे काय? ते मा डोळ्यापुढं मला सण व्हायना. कोण? हे सासू सासरे ग त्यांना कुठं काढून देऊ? असं आहे कुठं जागा काढून द्यावा? त्यांना असं आहे ना. यांना सांगू का आश्रम पाय एखादं चांगलं आहे ना? त्यांना मी नेऊन घातला त्यांना म्हणतो 5 काढून आण ना फक्त. नेऊन नाही एखाद्या गाडीत देऊ बसून. तिथून विसरले म्हणा. रस्त्यात विसरले. नाही त्यांना डायरेक्ट घेऊन कुपून आणि तिथून तेच करावं लागेल. म्हणजे कशा आश्रमात लक्ष देतील. इथं कोण देणार लक्ष? दोघांचं आगमूत काढणार. काय चालू आहे? काय दादा जेवले विचारायला आले होते. दादा जेवले का? जेवले. जेवले मामा? हा जावाई जवळ 27,000-28,000 रुपये उधारी झाली बघ. देऊन टाका तेवढे. ते दादा आणि ते जेवले का? आता चाले कुठं भाजी करून म्हटलं विचारलं जेवले. तुमच्या वडिलांना मटण देऊ नका. नाही त्रास होतो. का बर? त्याचे आहे 2-3 दात हालत आहे ना. जुलाब लागत आहे. जुलाब 1000 राहू द्या ना मग. राहू द्या. काय होत? दवाखाना आहे ना आपल्याकडे.
जावळ तुम्ही माझे पण ते पाय त्यांना जेवले काय चल. पाहते पण दादाला विचारत जेवले होते. ना ते आता. हा, जेवले. ते करा. जेवले पण ऐका ना, काजू बदाम घेऊन या दादा, संध्याकाळी शिरा करायचा आणून मग कुठं जाऊ हा. राहिली चल येतं दादा. ना आपल्याकडे हा. राहायला. मी काय होतो बघा हम्म. माय इथंच इथे मार्ग होणार आहे. काय अडचण नाही. हा आराम आले करा दादा आता. आम्ही हा. आलो. बरं झालं जावळ आपल्याकडे वळले, लेख आपल्याकडे वळले, याची मी तळीच भरत यांची तळी भरले ना का राजच झालं या घरात. आता चला तर कधी मस्त आता आराम करतो. ऐकलं ना बोलणं सगळं ऐकलं, सगळं ऐकलं ग. कसं शिकवितं पाहिलं ना. म्हणजे आपण कमवून ठेवलं, आपण पोर काढलं, इस्टेट सगळी पोराच्या नाव केली, यांना सगळी इकली, बोंबील मांस मटण मच्छी खाले, बायकोला वाट लावलं आणि म्हणतो मला रोज बदामाचा शिरा दे, लेकीला सांगतो आणि सासू सासऱ्यांना घराच्या बाहेर काढून 2 वाजले आपल्याला जवळ जेवण नाही. जेवण नाही. आणि तो दात कोरीत बसला जेवण खाऊन. हा ना, आणि मटण आणलंय त्याला. आणि त्याची आणि पोर म्हणतो- त्याला विचारते भाजी कशी झाली. हा आणि इकडं आपल्याला अजून कोणी विचारे ना विचार. जेवले का मेले का खाले. हा ना. काय दादा आता ते बरगट केलं जेवायला, बोलवायला चला आले. ना जेवायला. घर खालं भाऊ. बस खाल्लं. आम्ही गास खाऊ राहिलो, महिन्यापासून खाऊ तो राहिलो. आला त्याला घरी जा तुम्ही आता. त्याला घाला लागला बदामाचा पाहिजे. शिरा. असं का बरं त्याच्या सोन्याच्या इटा वाहणार आहे. आमचं काय आमचं काय आमची इष्ट का तुम्ही जेवले का ते सांगा. वाजले किती पाय भरतो. अहो स्वयंपाक केलाय, जेवायलाच बोलवायला आले मी. विचारलं होतं जेवण दिलं मग जेवायला तर बोलवायला आले 2 आता वाजले नाही. 2 दाताचं पाणी गिळतो. 2 वाजले ना सीमा. तुम्हाला बसल्या समजत नाही, बसल्या घरातलं डोक्यावर आवरायचं राहिलं. मी, दादांना ती एकटी जेवण ना द्यायचं, दादा, त्यांना काम द्यायचं. त्याला कसं लवकर जेवण दिलं. त्यांचं आधीच झालं होतं, हे झोपा काढून आले. का भाऊ झोपेल त्याला होते? दिसा आड मटाने जे सांग दिसा आड मटण. आणि तो मला मी काय खळबट केला म्हणले ना. काय सीमा. तुम्हाला तेच खरं वाटत. आता दादा तुम्हाला काय बोलले? अरे पण मग त्यांना द्यायचं दादाला द्यायचं आता अहो. बापाला द्यायचं. एक आता ना मी भूक नाही खात नव्हती. पण तो बाप तर खातो ना. आता ना भूकच नव्हती, आता काय म्हणते ऐकलं नाही तुम्ही? मी घरात लक्ष देत नाही असं चालू आहे का घरात. बिचारा देत नाही का वेळ अरे विचारा. पण पहिले यांना द्यायचं नंतर त्यांना द्यायचं. माझ्या बापाला आता काय लक्ष द्यायला माझी आई आहे का? माझ्या आईची त्याला तुपात करून खाऊ घालायची. ते सोन्याचा घास असन ती बायको होती पण येत मै आई बाप पोपाची आणि त्या बापाला पहिले द्यायचं आहे ना. भाऊ तू त्याला एक पुस्तक काम भरायला कर. जायचं. एक काम कर मामा भाऊ, जास्त आम्हाला नका आहे बोलू मामा तुम्ही. हे तर मी ठेवलं सांभाळलं पण यासाठी नाही का त्यांना पोचायचं नाही आणलं उपाशी महाराज. दोघांना सारखंच देते मी. पैसे निवडतो. थांबा हो तुम्ही मामा तुम्ही जा नंतर ये. हो पैसे दे ना. नंतर ना. या नंतर या तुम्ही अगं त्या गुटखावाल्याची उधार राहिली. आहे का द्या, जाऊ द्या. मी देते ना तुम्हाला, नंतर तुमचे ठेवले मी, द्या. ते तुझ्या जवळ असन ते हे पहिले मला दादा निकाल घरात डब्यात ठेवले, घेऊन जा काय तुम्ही. याचे पेंटचे किती पैसे हा घेऊन जा. द्या जाऊन माझ्या बापाला अरे कोण पण पाहणार आहे? यांचं काय ते पहिले सांग मला. देऊ का दादा? भाऊ मामा काहीच तुम्हाला नको जेवायला. करू, तुमचं व्यवस्थित चाललंय चालू द्या. आम्ही तुम्हाला अडचण आहे. मग तुम्ही तवा सांगायचं अडचण कस काय आई बाप आता या बाई. अडचण रे. एक कर तिचा बाप आहे ना, तिचा बापच तो बाप समज, त्याला सांभाळा. आम्हाला येणार बाबा, तुमचे पोरीला संस्कार फोन आहे कर. का नाही. पोरीला फोन कर. तिला एकदा भेट झालं यांचं नाटक चालू. नाटक बिटक नाही काय करीत आपल्या सुनबाई. आपल्या पोरीला अहो फोन कर. आता हा. देते मी तुम्हाला दादा. जेवायला. तुमचे संस्कार आहेत. सासू वारले तर कोण नव्हतं आपण सांभाळलं का नाही. पण तू मला उपाशी मारते आज कळलं मला. पाहिलं का लगेच उठला सुटला, लावला पोरीला फोन. मग आम्ही कोणाला लावायचा फोन. अहो दादा, आम्हाला जेव्हा बाबाला अहो, तेवढी पोरगी. मामा आपल्या घरच्या हा? गोष्टी नका सांगू तुम्ही. मामा. आपण लेकरं चाल बोलून राहिलो आपण का? मिटू ना पण आपण आपल्या पण 5 त्या- बहिणीला बोलावलं आता ना. म्यावण्याला आणि बहिणीला तुम्हाला कुठं पण हॅलो. केलंय ना भाजी पोळी. हा कुठे आहे ग बाई? अगं उभ्या उभ्या भेटायला आली असते. जेवताच हात धुवायला ये. काही खून अहो, पडलं काय काय करायचं? करायचं? काय पाहिलं नाही अशी कुठं नाही. पण ती सुधरांना मी सांगतो ना त्याला सुद्धा म्हणजे मी कोणती दादाला बिघडवले? आता तर आहे बरं बाई, पण संध्याकाळचं नाही सांगू शकत. ज्यादाच वाढ अगं बाई 4-5 दिवस झाले पाहिलं कसं पोटात लावून सांगू अन्नाचा राहिलं. कण नाही आमच्या. हा वारा फुकीत नुसतं. नाही बाई, तिच्या बापाला रोज मटण बनवून राहिली. पाहिलं का ताईंना तिला काय आल्यावर सांगताय? सांग ग तिला. हो ये तू लवकर ये. एवढं बिन तुम्ही नाही माझ्या नावाचा कसा बट्टा चालू आहे पाहिलं का? एवढं बिन ती काय पागल आहे काय तुम्हाला पाच खायला दिवस देते अन्न 2 खायला टायमाचं.
काही ठिकाणी खायला नाही सासू सासऱ्याने, मी तरी देऊ राहिले वेळेवर. तुम्ही आई बाप आहे का कोण आहे तुम्ही पोराचं काय संसार सासूबाईचे मोडीचं झाले काय? नाटके चालू. अहो आता तुम्हाला नको जेवायला नको करेल आत्या मी. काय रडती हे असे माय नावाने ना जाऊ दे, डिंडोर जाऊन दे, पेटवून. 4-5 दिवस अन्न नाही. जगले भाऊ, असत्या का त्या? मागच्या हप्त्यामध्ये आम्ही शुक्रवारी शनिवारी जेवेले, तुला सुट्टी होती त्या दिवशी. ते आता काय आज तू बघ, आता- एवढं नाही पाठणार आणि होईन आता- समजा अरे 10च्या ऐवजी 2ला भेटन पण तो- 4-5 दिवस मग शनिवारी नाही, सुट्टी आता आज शनिवार आहे ना, आज एवढा विश्वास आहे मला तिच्यावर एवढं हा, नको तू जाऊ दे, ते- तू तिच्यावर तू तिथं विश्वास पाय ठेव. पडा झालाय भाऊ ते सोडून दे. अहो मामा सांगितलं जेवायला चला, आता चला जेवायला. झिरकन ते केले, चला खाऊन घ्या. मागच्या 8 दिवस झाले तेव्हा बेसन खाल्लं होतं शनिवारचं, ते तुला तुझी सुट्टी होती. आणि आता तुझा आज आगाव होता परत का? तुला शनिवार सुट्टी. पासून तुम्ही आता लोक भाजीला होतं का? पाहिलं का तुम्ही भाजीला होतं त्या दिवशी शनिवारी? आपण काही कोय ना देते ना करून ती म्या खायला. कपडे धुवायला टाकले बायको तो आहे ना हा. तर बाई कपडे हिने फेकून दिले बाहेर. करशे मग साबण फेकून नाही दिले. म्हणे. अहो धुतले ते कपडे, वाहत होते, म्हटलं एवढे घरात नेऊन ठेवा. तर त्यांना वाटलं स्वतःच्या फेकायला बापाला दिले. इस्त्री देऊन कडक कपडे आला बाई. या एका झाडाखाली बसवले ना. बसंत इथं येते इथं बसा. काही नाही, जेवायला बोलवायला आलते. काय झालं दादा? काय हो, काय बिघडलं एवढं? तुम्ही तरी इथे तो भाऊ जायला काय आम्हाला बाई? काय विचारती? अहो काहीच नाही, म्हटलं झिरक केलं जेवायला चला. लागल्या पोराला उलट पालट सांगायला, रडायला, गागायला. त्यांचं रोजचं झालंय. लगेच काय ना बाई, तुम्हाला तिने फोन तिचं केला. बापीड आणून तुला, तिची आई गेली पुचकून. माझ्या तिचं बापीड निर्मला आणून आत्या. तुला महिन्यापासून. तिच्या बापाचे उधारी हप्त्याच्या हप्त्याला 500-500 रुपये होते आणि हा बैल भाड्या भरितो. तुला सांगते तुला बी आई बाप या बाई, हा ही सुद्धा त्याचे कान भरून त्यांना देते. कोण नाही ना गं. मागच्या शनिवारी तिच्या बापाला. शेतीत दोघं काम नाही करते, मी करते. माझं काहीतरी आहे. माझ्या बापाला जेवायला दिलं तर म्हणजे लगेच म्हणलं, आम्हाला- जाऊ द्या ना मग आता. आम्हाला हाये पण आम्हाला आण पाणी नाही जेवायला नाही. आणि त्याला कोणीच नाही म्हणून त्याच्या खोटं उधाऱ्या बोलत भरतोय. बरं का, ताई 4-5 तुम्ही दिवस घेऊन जा 2 दिवस आणि पा खात्री करू. डायरेक्ट मागच्या शनिवारी आम्ही बेसन पोळ्या खाल्ल्या होत्या. डायरेक्ट आज आम्हाला जेवायला का? बोल राहिले. आम्ही आंबे पाहिलं खाल्ले. किती तुला खोटं पटतं का ते? 4-5 हिचा दिवस बाप- नका, नका, नका. हिचा अहो बाप नाही ना ताई, मी तसं काहीच तसे माझे आई केलं बाप नाही. तसे तुमच्या समजा हिचा बाप आता आमच्या तोंडावर सांगत होता हिला, इतक्या तो मटण खाऊन ढेकर दिला आणि आमच्या मटण तोंडावर खाते का सांगू सासू? राहिला खरंच सांगा. का यांना सांभाळू नको, माय कपडे तो सासू को धुवायला दे. आणि तिनं नाही धुतले, दोघांच्या लात मार आणि तिकडे वृद्ध आश्रमात काढून द्या म्हणे. अहो, आत्या काहीच नाही. तुमच्या लेखाचा विषय जेवायला बोलवायला आले मी. त्यांनी उलट पालट सांगितलं, लगेच तुम्हाला फोन केला. कारण काय नसताना नव्हतं फोन ऐकायला केला. ऐक ना. तुमचा बाप मा भाऊ सांभाळतो ना, तो काय सांभाळ. म्हणतो का? मी कुठं काय तुम्हाला म्हणले? माझ्या बाप काय जडे बरं? मी काय केलं विचार, उलट म्हटलं चिरकन ते केलं, पटकन चुरू मुरू खान झोपा. मी तुमच्या आई बापाला, तुमच्या बापाला मटण अगं, आणि माझ्या बापाला 4-5 हे दिवस कोणी तुझ्या उपास बापाचा ठेवीन दात कधी? पडलाय, विचारा बरं मटण खाऊन. दादा मटण चावत ना. माझं हाडकं पडतं का ते आता तुमच्या आलं तर लेकरं- खायला नाही आलं तर काय रताळ असं खाऊ नाही ना वहिनी. पडली थोडी भाजी घ्या खाऊन. असं पडली म्हणजे कसं? तुम्ही कसं बापाला जीव घालता? तुला बी कळत नाही का रे? आता मी घरात लक्ष द्यायला राहतो मग एवढं आई आजच बापाला कळालं आपल्याला मला. जन्म द्यायला आपण त्यांना कसं मी सांभाळायला? आज त्यानं सांगितलं ताई मला. तुम्ही काय आमच्या घरात नसत्या पाहिला, तुम्ही आता आले. अहो मला बी सासू सासरे वहिनी, माझ्या सासूला विचार तुम्ही. सासू चांगले असतील. मामा तुम्ही इथं बसा. मामा इथं बसा. दादा बसायचं. नाही नाही बस बस इथं बसा. बस. म्हणजे माझ्या भावाचं तुम्ही काय हे करू राहिले का काय? माझ्या आई बापा घराच्या बाहेर काढले बस. आणि तुम्ही घरात हे झोपता. तुमच्यावरून भांडणं चालू आहे मामा हा? तुम्ही मटण- काढून द्या ना. काय बोलायचं तुम्ही हो दादा काढून द्या वहिनी फोन केला सोबत होता. का पा तुम्हाला आता हे? हा मालक झाला हा हा म्हणजे काय त्यात मा इष्ट दादा डोक्यात बोलू राहिले मामा बाप घरात काही घातला. आलंय ना, आणि माझ्या आई बाप बाहेर सांगितलं काढले. त्यांनी काहीतरी उलट पालट. त्यांचे फोटो भरणार ते आपण तुम्ही इथं घर पडायला थांबेले का? नाही नाही काय करायचं मग तुम्ही आमचे दोन पोट time भरणारच जेवायचं आहे. आणि झोपायचं. हा, काढून तेच दिले. करते. मग हे असे हे बा, भांडण आता सकाळी जेवलो ना आता पण हात ओळून जेवण आलो ना झोपतो आता तुम्ही जाऊ. पोरीने याला जेवण नाही दिलं 4-5 दिवसापासून. अहो दादा बघा जेवायला बोलवायलाच आले ना मी. तो जातो कंपनीत, तो ड्युटीला जातो. अगं बाई तसं नाही तिने जेवण केलं होतं मग? पण हा मात्र म्हणून मला झाले जुलाब चालू म्हणून मटण नाही मग दिलं. काय हा, म्हणत, बापाची कमी तब्येत खा. कशी झाली तुमची कशी दादा. झाली? तुम्ही म्हणता असं नाही दोघाला काढून देतो पर गळून गेला माझा बाप. काही नको काढू दे बाबा. जाऊ, दुसरी करू आपण तूच द्या आता- काढून. तूच तो आम्हाला पाहिलं का मागा काय समजतो. बोलले ना आता काय काय बोलले. बाप आम्हाला जे कुठं काढून आता हा, बाबा, जन्म मला द्यायला काय लागते माहिती? ना. नाही ना जावाई मी घेऊन हा जाईन. बाप ने हा शरीर साप आहे तुम्हाला काय बोला तर हा, मामा तुम्ही नका तुम्ही आमच्या मध्ये लोडबोड तुम्ही करू. त्यांच्या घरी आहे. ते तुमच्या घरी नाही कोणतं? ती पोरगी उचला मी- असं असं ना निघा मी येत नव्हतो मला नसली मी बायको, येत तर नव्हतो निघा. मला तुम्ही आणले हा आणलं तर बुवा जाऊ द्या सासू पोरीला सांगायचं तर काय तर चांगलं सांगायचं, असं घर पडे धंदे ना करू तुम्ही. चांगलं सांगतोय ना काय चांगलं मग आता झालं ये मग गेला मटण चालत नाही मग तुला पीठ पिठलं केलं काय झालं
काय तुम्ही झालं सांगायचं काय दादाला कारण आहे दादाला चालत नाही. यांना होतं ते जुलाब तुम्ही मालक झाले का? खाऊ नका नाही तुम्ही मालक झाले का घरात? मालक म्हणजे डायरेक्ट आम्हाला घराच्या बाहेर काढले हा? नाही. माझ्या आई बाप कुठं झाडाखाली आणि हा कुठं घरात झोपेल. फॅन लावून हा एक काम करा त्याला सरकारी दवाखान्यात न्या काय? शिवा मारून आणा तुम्ही कोण सांगणार आहे? तुम्ही घ्या नाही का त्या डोसन झोपा ना घरात. पैसे कमी लागले तिथे पैसे नाही लागले. ताई माझ्या बापाला काही नका बोलू, ऐकून घेऊ राहिले तुम्हाला म्हणून. हे दिसून शेमा. राहिलं का वहिनी काय चालू आहे? शेमा तुझ्या बापाला एक तोडायचं असेल ना त्यांना त्यांच्या घरी काढून दे. आणि तिथे माय खाय प्यायची काय कोण सांभाळ ते माझ्या गाव बापाचं? पाय नाही तर तिकडे कोण तिला नाही खाऊ ठेवलं पाहून ताजा लट झाला. अहो माझ्या तुम्हाला काय दिसून नाही राहिलं अरे, का? पण तू जसा बाप आहे ना आपले तर आणून सांभाळून राहिले मग यांना कुठं काढून माझे द्यायचं? हे पण आई बाप आहे ना, ते पण मी कुठं मग त्यांना हे- नाही हे म्हणते. काय चाललं आता हे? आता जुलाब चालू आहे त्यांना म्हणून मटण दिलं नाही. जावा मी सांगतो काही ते गोष्टी- काय उधारी किती करून माझ्या ठेवली? पण जेवण आहे. उधारी मी सामान आणलेलं आहे काही काही त्याच्यात. हा, तू सांग. पोटातच नाही काही हो, कशी जुलाब कसे होते? तुला हो, बोलतो हो, सांगा. जावाई एवढं पुढे आहे ना आम्ही तिथे एका पंक्तीला बसू जाऊ म्हणजे कोण? हा नाही नाही तुम्ही पाहून. तुमचं घरदार पाहून घ्यायचं तिकडं. हे त्यांचं आहे. अहो ताई त्यांना सांभाळणार कोण आहे आता त्यांना माझ्या राहायचं बापाला? असन हे मालक आहे त्यानं फक्त जेवायचं आणि दोन गपचीत घास खायचे आणि बसायचं बाहेर कुठं पडायचं. हे बिन यांना आधी जेवण द्यायचं आणि त्यांना नंतर द्यायचं. हे सगळं असं नाही होणार हो. तुम्ही हा? काही सांगू नये. आज तुला कसं सारखंच चालत देईन. मग नव्हतं? आधी तुम्ही नाही, जेवत नाही, होते आणि ते जावई- नंतर जेवत होते. जावायचा विषय नाही मग? या पैसे जेवायला बसा पण ते इतकं पाहत मला आणत जात नाही मग नाही, तुम्ही घरी जा तुमच्या तुम्ही तुम्ही तुमच्या घरी पाहायचं मग. लेख सांभाळून राहील ना जे दिलं ते खायचं ना तुम्ही. आम्ही खरं ना मग आमच्या आई बाप चालेल का ना बरं जग घराबाहेर काढून काढले? येत दोघाला बी. नाही नाही काय बा, 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 आमचं काय तो म्हणते? म्हणा, अरे बाबा नाही आम्हाला बा. काढून द्यायचं आम्हाला काढून ओ द्यायचं. ये बा नाही नाही आई बापाला कस काय काढून ते देईन? काय आजच म्हातारे झाले त्यांचं पोट भरतील ते. हा काय काय करायचं तो आहे रे तुला जर सारे सांभाळता आले असं तर तर सांभाळा. ठीक आहे नाही तर मग बापाला सोडून तुमचं म्हणणं मी सांभाळतच नाही का? ते काही सांगू राहील तुम्ही ऐकू माग राहिले. जाऊ दे तुम पुढे पटायचं का नाही तर मग बाप सोडून ये ये ना नाहीतर जावाई तो बी बापा जावाई ते मावर जळाते काय नाही बोला जरा तर. तुळत कोणी अहो काय त्यांचं तुमच्या घर जावायला? त्यांची प्रॉपर्टी हा? घरदार. यांच्या कटकटीनं माय बायको गेली. हा. दादा जाऊ दे ना दादा आमचा काय आता. संबंध? आपल्यावर दिवस आले दिवस दादा घ्या आले. का? काय दिवस आले बहिणी सगळं चांगलं आहे. तुम्ही नीट राहा. नाही तर तुम्ही तुमच्या बापाच्या घरी चालले. ते खास तुझ्यावर आहे ते सारं काम हं? तुम्ही सांभाळा तर सगळं होईल. मी कोणती वाईट बोल? तुम्हाला कधी वाईट बोलले का? मला नका नका. येऊ नका जाऊ. बाई- तुम्ही मला विचारू नका. बाई- माझ्या घरी सगळं बाई आहे. तू येऊन आणणे का सुट्टी आणणे मग काय कोण? अन्याय केलं. माझ्या बापावर पोरगी. अन्याय उरांची दिसतो का तुम्हाला? तिनं हा? काय अन्याय केला एवढा ती तिचे सासू सासरे सांभाळ म्हणून तेवढ्या अधिकार मी माझ्या सासू खुद सांभाळायचे स्वतः. आणि माझ्या भाऊजीला जड झाले का? आपण मला जड करावं तेव्हा झाले. दुसऱ्याला बोलावं. की तुम्ही दोघं मायल्या कंठाराचं राहायचं असं ते यांची सोय आता पहिली पूर्ण सांगायचं आणि मी ऐकायचं हा. आणि मग मी सांगितलं का तू ऐकायचं वहिनी जमत का तुम्हाला? का जायचं तुमच्या जमन ना बापासंग? आता तुमच्या हातात हं? तुम्ही ठरवा काय करायचं ते. नाही हो दादा आता मिटेल ना काय राग धरून घ्या बसले तुम्ही बी चला घरात. तुम्ही मला तर दोघं- काही सुधारणाच बोलायला. माझी आई नाही तर माझी आई अशी खडखड करत होती. हा? नाही बाई एवढी मंद एवढी शांत कधीच नव्हती. तिनं मला नांगाच दिला केला. ते मला चुकलंय ना मी कामाच्या नादात आहे ना यांच्याकडे नाही दिलं ध्यान नाही घरी. दिलं. बघा हे पुरी तर माझी चुकी हिच्या झाली हिच्या सोन्याची झाली हा हा. गावामध्ये ती नाही ना अका गाव इतकं ती अहो तिथं पण मध्ये भांडायला. पोरीला कमी आहे का तुमच्या नाही चांगलं. कोणत्या गोष्टीची कमी आहे का त्याला भारी भारी साड्या आहे मग- जेवायला आहे खावायला आहे. मग ठीक आहे ना जसा बाप आहे ना तर बापाला सांभाळायला कोण नाही म्हणलं का ते म्हणले का दादा म्हणले का मग तिचं काम आहे आणलं बी पाहायचं आणि मावाला काय आहे नाही मी पुढे जाऊन टाकणार म्हणजे आहे. सासू सासऱ्याला पाहायचं माझं नाही काय आहे ना तुम्हीच काय? आहे ना फक्त जाऊ त्याला द्या. संस्कार चांगले द्या. देते मी आज आत्यानं. चला अगं आत्या बाई, तू माझ्या आई चुकलं, बापा सारखं आहे. चुकी कबूल कर हा. आणि इथून पुढे जावई दोन बघूले आणि एक टिपाड पडेल आपलं आणि एक खाट तिकडे पडेल जा. तुझ्या. तुमच्या राहू दे आम्हाला तुम्ही जाऊ काही नाही. नको इकडे. तुम्हाला जावं माझ्या राहायचं बापांगाच कमेल आहे. आनंदाने राहा फक्त. अगं बाई मला कष्ट करीतो जेव्हा लागल तेव्हा दे मग? 500 दे 1000 दे 2000 हे घ्या दादा. असं घेऊन दादाला जातो. विचारल्याशिवाय पैसे खर्च आणि कर. बापाला रुपया आम्हाला कधीच तो दिला दर नाही. करून ठेवले हा. आपल्या नावावर. हो, घरात त्याचे पैसे कामावर काढून कामाला जातो येतो तो बोलत नाही आम्ही आता हॉल जाऊ दे मध्ये ना बसतो. एवढं काय तू काय? लक्ष लावून जा. तुम्ही बोलत नाही म्हणे आई बापाला. नाही चुकलं म्हणलं ना मी आता त्यांना मला ध्यान नव्हतं आम्ही त्यांच्यावर. पुढच्या हॉल मध्ये बसेल त्याला राहतो सवायला आणि कामच तो करतात कामाला काय? जातो आणि कामाला येतो तर आमच्याकडे हुंगून पाहत नाही नाही आता आले आले मी 2 घंटे पहिले तुमच्या रूम मध्ये मग? बसलो. आपल्या आई बापाला वेळ द्यायचा काय पहिले. झालं, लिंबू पिळपिळ मटा खाईल मला तर झोप चाली मी जातो तुम्ही ना. जा तुम्ही जा आणि याच्यानंतर पिशवी भरायची लग्न निघायचं. काय? तुम्ही जा. ते पोरी पोरीच्या विचारेल काय संसारात करायचं. ढवळा नाही करायची इथं. जाऊ द्या माझी चुकलं, चुकी झाली. आमचं हा चुकलं. त्याच्यानंतर मी ध्यान देईन घरी विचारायचं जाईन पहिले जेवले का दिलं का नाही दिलं हम्म. चला मग जेवण करून घेऊ. चला घर. चला दादा चला
हे सगळं आहे ना वहिनी घरातल्या सुनावर निर्भर राहत. नाही आता लागली चुकलं बाई, माझं लय सासूबाई. चक्कर येऊ राहिली. मामा माझं चुकलं, इथून जाऊ पुढे दे नाही आता. वागणार मी त्याच्या. पोरगीच्या हातीनं चुकी कबूल केली ना आता. झालं होतच राहत. चक्कर या सुटली बाई.